तेल आणि मेहंदी नेमकी लावायची कशी, तेल लावायचं कसं किंवा मेहंदी कशी लावायची. तर बघा, ज्यावेळेस मी गावावरून आले ना, त्यावेळेस माझे पण केस थोडेसे डल झाले होते फिरून वगैरे. आल्यानंतर मेहंदी लावलेली आहे आणि तुम्ही कलर बघू शकताय. नॅचरल लाईटमध्ये हे शूट आहे. एवढा सुंदर कलर आलेला आहे आणि हा आर्टिफिशियली नाही बरं का, एकदम नॅचरल मेहंदीचा ना एक हेल्दी कलर दिसतो. म्हणजे असं केस एकदम हेल्दी दिसतात, बाउन्शी झालेले असतात आणि खूप छान रिझल्ट येतात मेहंदीचे. कारण ह्यामध्ये सगळ्या गोष्टी नॅचरल आहेत आणि मेहंदी लावल्यानंतर लगेचच हेअरफॉल पण कमी जाणवतो आणि केस असे एकदम बाउन्शी आणि खूप दाट जाणवतात. त्यानंतर बघा, फक्त पाण्याने मी केस धुतले होते आणि म्हटलं परत डीप ऑइलिंग करायचं. मेहंदी लावल्यानंतर बघा, खूप छान असं मी तेल लावते जास्त प्रमाणात. म्हणजे केस ना खूप छान असे मऊ होतात आणि मेहंदीने जो ड्रायनेस आलेला असतो ना, तो सुद्धा जातो. तर खूप छान प्रकारे तेल लावलेलं आहे. तर बघा, आठवड्यातून 2 वेळेस तर तेल लावायचंच आहे. पण मेहंदी लावल्यानंतर खूप छान असं डीप ऑइलिंग करायचं आहे किंवा तुम्ही एखादा हेअर मास्क ज्यावेळेस लावाल ना, त्यावेळेस पण तुम्ही त्याच्यामध्ये तेल ॲड करू शकता. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तेल लावल्यानंतर तुम्ही केस शॅम्पूने धुवू शकता आणि त्यावेळेस जो केसांचा रिझल्ट असतो ना, तो बघण्यासारखा असतो. म्हणजे केस हातात एवढे सुळसुळीत झालेले असतात ना, असं सारखं केस विंचरावे वाटतात, एवढे सुंदर केस बनतात आणि हे फक्त नॅचरल गोष्टींनीच होतं बरं का. तुमचं सुद्धा मंथली हेअर केअर रुटीन ठेवा. ऑइल आणि मेहंदी तुम्ही सुद्धा वापरा आणि तुमचे सुद्धा केस असेच हेल्दी बनवा. दिलेल्या WhatsApp नंबरवरून तुमची ऑर्डर तुम्ही बुक करू शकता लगेच.